मी 3 फ्रंटवर तुम्हाला बोलत या 72 तासासाठी. एक तुमची सायकोलॉजी, दुसरा तुमचा पेपर, हे टेक्निकलवर बोलेल मी तुम्हाला सगळ्यात जास्त, आणि नंबर 3 मिड पिरियड. मिड पिरियड याच्यासाठी की जो जीएस आणि सीसॅट या दोन मधला जो गॅप राहतो आपला, त्याच्यावर. सायकी, सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचं, तुमचा जो अँझायटीवाला पार्ट आहे. मोस्टली मी एक केस सांगतो माझ्या एका स्टुडंटची. त्यांनी काय केलं, हुशार पोरगा होता, सुरुवातीचे 5-6 क्वेश्चन्स बघितले आणि 5-6 क्वेश्चन बघितल्याच्या नंतर येत नव्हते. चांगला होता अभ्यास वगैरे, चांगला होता त्याचा. 6 क्वेश्चन झाले, 7 झाले, पहिले 10-12 त्याला नीट व्यवस्थित आले नाही. 13वा क्वेश्चन त्याला येत होता, पण तरीही त्याचं ब्रेन त्याला सिग्नल देत नव्हतं की हे आन्सर. ओके, दिस इज प्युअर एक्झाम्पल ऑफ अँशियसनेस. प्युअर एक्झाम्पल की तुम्हाला तुमचा भले अभ्यास झालेला असेल, पण त्या मुमेंटला तिथं बसल्याच्या नंतर तिथं मात्र तुम्हाला हे फार क्लिअर होऊन जातं की नाही यार, आता काय खरं नाही. ओके, आणि इट इज ओके. हे स्वतःला आधी सांगा. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं व्हिज्युअलाइज करून घ्या गोष्टींना. ओके, असं जरी होत असेल इट इज फाईन. ती अँझायटी बिल्डअप नाही होऊ द्यायची. एंटर होतीये, लक्षात येत आहे की तुमच्या सर्कलमध्ये ती अँझायटी एंटर होतीये, ठीक आहे, इट इज ओके. पण त्याला एक्सेप्ट करा आणि त्याच्यानंतर इमिडिएट बेसिसला स्वतःला टेक डीप ब्रेथ इन द पेपर अँड आफ्टर दॅट काम युअर सेल्फ डाऊन. ओके, हे फार महत्वाचं आहे. व्हिज्युअलाइज दिस थिंग अगेन अँड अगेन. पहिले 5 क्वेश्चन येत नसतील, 10 येत नसतील, 15 येत नसतील, 20 येत नसतील, ओके, असं कधीच होणार नाही की 30च्या 30 प्रश्न येत नाही, असं कधीच होत नसतं. देर आर गोइंग टू बी सिम्पल क्वेश्चन्स इन टू द देर आर गोइंग टू बी सिम्पल क्वेश्चन्स इन टू युअर पेपर. सिम्पल क्वेश्चन म्हणजे कसे, एकदम सोपे की जे समोर उत्तर आहे त्याचं. तुम्हाला माहिती आहे PYQ ॲज इट इज उचललाय महर्षीवर समजा फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन, सगळ्यांना माहिती आहे, पाठ झालंय, तोंड पाठ झालंय. डे अँड नाईट सायकलवर काहीतरी क्वेश्चन, ते माहिती आहे. जॉग्रफीच्या बाबतीत एक फार क्लिअर ठेवायचं डोक्यामध्ये की खूप सिम्पल वेमध्ये इंटरचेंज करण्याचे जास्त चान्सेस असतात. इंटरचेंजवर जॉग्रफी चालते. आता हे टेक्निकल झालं बरोबर. आता हे PYQच्या बेसिसला आपण बघतोय. जरी समजा अरे किती सोपं आहे राव, पॉलिटी आर्टिकल 14 विचारलंय, एकदमच धड करून असं मार्क करून नाही पुढे व्हायचं, नीट वाचा त्याला. 1 क्वेश्चन ॲट अ टाइम ही संकल्पना, 1 क्वेश्चन ॲट अ टाइम ही संकल्पना क्लिअरली ठेवा डोक्यामध्ये. आधीच्या क्वेश्चनचा आता विचार करायची गरज नाहीये. आता आलेल्या क्वेश्चनवर खूप हुरळून जायची गरज नाहीये. नवीन क्वेश्चन आहे, मला नवीन वेळ द्यायचा आहे त्याला, आणि इट इज फाईन. ज्या वेळेला तुम्ही तो पेपर हँडलिंगमध्ये, ओके, तुमची सायकी राऊंड 1 नंतर, तुम्ही जर राऊंड सिस्टीममध्ये खेळत असाल तर, ओके, राऊंड 1 नंतर जर 1 तास 15 मिनिटं, 1 तास 20 मिनिटं तुमची झालेली आहेत, तुमच्याकडे 40च मिनिटं आहे आणि राऊंड 1 मध्ये तुम्ही 35 मार्क केलेले आहेत, तर याचं स्ट्रेस घेऊ नका की बापरे अजून मला 65 सर्कल करायचे व 65 अटेम्प्ट करायचे आणि माझ्याकडे 40च मिनिटं आहे. त्या 65 क्वेश्चनचा ऑलरेडी कॉन्टेक्स्ट तुमच्या ब्रेनमध्ये तयार आहे. तुम्ही त्या 65 पैकी 40वर 50-50वर आलेला आहात आणि आता तुम्हाला फक्त त्याचं सिलेक्शन करायचंय. तो वेळ तुमच्याकडे राहतो. वेळ पुरत नाही असं होणार नाही. तुम्ही व्यवस्थितरित्या क्वालिफाय करणार आहात हे आधी स्वतःला सांगा. एंटर करायच्या आधी स्वतःला आधी हे क्लॅरिटीने सांगा की नाही राव, हे आपल्याला करणंच आहे, आता व्यवस्थितरित्या करायचं आहे आणि इट इज ओके. लक्षात येते? 1 क्वेश्चन ॲट अ टाइम. राऊंड सिस्टीममध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताय, टाईमचा लोड घ्यायचा नाही. सायकोलॉजिकली खूप शांत, खूप नॉर्मल राहणं गरजेचं. ठीक आहे, सिम्पल झालं. 1 क्वेश्चन ॲट अ टाइम. स्टॅटिक मधले क्वेश्चन चुकणार आहेत. मी स्वतः सांगतोय, स्टॅटिक मधले क्वेश्चन चुकणार आहेत. हे स्वतःला सांगा की हो, 1-2 क्वेश्चन चुकतात. असं नसतं ज्यांनी अभ्यास केला 35 स्टॅटिक आले 34 चुकले, असं नसतं. ठीक आहे, असं नाही होणार आहे तुमच्या केसमध्ये. पण 35 जर अटेम्प्ट केलेत, 35 पैकी 2 किंवा 3 हे चुकू शकतात अँड इट इज ओके. ह्युमन सायकोलॉजीमध्ये मेकिंग मिस्टेक इज द बिगेस्ट ट्रेट ऑफ ह्युमन बीइंग्स. होमोसेपियन्स मध्ये कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम नाही. यू आर गोइंग टू कमिट मिस्टेक, यू आर गोइंग टू थिंक की हा ठीक आहे, ओके, नाही झालंय, फाईन. ह्याचा इम्पॅक्ट पुन्हा ह्या अँझायटीवर होऊ नाही द्यायचा. यार मला येत होतं यार, मी उगाच सर्कल करून घेतलं, छट यार, असं नव्हतं व्हायला पाहिजे.
झाली बॉम्ब तिथे. इट इज ओके. देर आर गोइंग टू बी 99 अदर क्वेश्चन्स. आणि हे स्वतःला सांगा, यू आर गोइंग टू गेट हाऊ मेनी चान्सेस? 100 चान्सेस इंटू पेपर 1. यू आर गोइंग टू गेट 80 चान्सेस इंटू पेपर 2. अँड त्याच्यातले किती तुम्हाला पिक करायचे हे तुमच्या आतापर्यंतच्या ॲक्युरेसीवर. लक्षात येते काय बोलतोय? नंबर 3 स्ट्रॅटेजी. सायकोलॉजीमध्येच लिहितोय मुद्दाम. तुमची जी स्ट्रॅटेजी असेल, जी आजपर्यंत फॉलो केलेली आहे, तीच तिथं फॉलो करायची असते. उगाच काहीतरी नवीन, सर मला एकदम माझी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागली, असं नसतं होत. असा कोणत्याही पेपरला होत नसतं. एक त्याला अपवाद असू शकतो, दॅट इज 2023. जर 23चा पेपर इन जनरल सोडला तर एकदमच काही असं जगावेगळं काही करायची गरज नाहीये. हा, त्याच्यातला शॉक एलिमेंट काय होता माहिती का? सगळे पेअर सिस्टीमवर क्वेश्चन चालते. टफनेस थोडीशी नाही, जरा जास्तच हार्ड होती टफनेस. ओके, सो तो वाला जर एक पार्ट सोडला, अगेन बिईंग रेडी फॉर सरप्राइजेस, ही मात्र गोष्ट लक्षात असू द्या. 24 मध्ये, 25 मध्ये आणि येणारा आत्ताचा पेपर, हा पेपर कुठेही फुटलेला नाहीये. ओके, हा पेपर कुणीही घेऊन तुम्हाला देणार नाहीये. हा पेपर भले लातूरमध्ये आहात म्हणजे तुमच्यावर काहीतरी एक दिव्य शक्तीचा हात आहे आणि तिथून ते येणार आहे असं काही नाहीये. ओके, काही होणार नाही अशा गोष्टी. यू आर गोइंग टू हँडल दॅट पेपर विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी. तुम्हाला IAS तुमच्या स्वतःचं टॅलेंट आणि तुमचं कॅलिबर बनवणार. त्या ठिकाणी कोणीही दुसरं मॅटर करत नाही. ज्यावेळेस तुम्ही पेपर देताल, पेपरची स्ट्रॅटेजी जी आत्तापर्यंत फॉलो केलेली आहे तीच स्ट्रॅटेजी पुढं कंटिन्यू ठेवायची. हा, थोडंसं मायनर मॉडिफिकेशन मात्र करावं लागू शकतं आणि त्याच्यासाठी आपण ओपन राहायचं. आपण ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये जातोय त्यावेळेला 4 C's असतात बघा. मिड पिरियड मी नंतर देतो तुम्हाला. 4 C's असतात, मोस्ट इम्पॉर्टंट C's. कॉन्फिडन्स, कन्सिस्टन्सी, क्युरिओसिटी, कामनेस. या 4 गोष्टी लक्षात घ्या. बस याच्यावर तुमची ऑटोमॅटिकली एक्झाम निघते. आणि हे पेपर 1 पेपर 2 दोन्ही सांगतोय बरं का मी. या गोष्टी मात्र नीट लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणताल सर कामनेस म्हणजे नेमका कामनेस काय असतो? आता मी तर शांतच आहे. मी 2 तास मी एक शब्द बोलले नाही तिथं कुणालाच, पण मी मध्ये कामच नव्हते. माझ्या मनामध्ये मी स्वतःला एवढ्या शिव्या देत होते की काही अर्थच नव्हता, देत होतो. त्याला हे लॉजिक नाही आहे. सो यू हॅव टू बी काम ओव्हर अँझायटी. कामनेस ओव्हर अँझायटी हे फार महत्वाचा पार्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही कॉन्फिडंट असाल, कॉन्फिडंट ओव्हर कन्फ्युजन. या कन्फ्युजनवर अगेन आपण इथं येऊन बोलू. ज्या वेळेला पेपरमध्ये बसताल, पेपर हँडलिंगमध्ये तुम्हाला सांगतोय, फर्स्ट इज ऑलवेज करेक्ट. फर्स्ट काय? तुम्ही म्हणताल फर्स्ट ऑप्शन का? नाही, फर्स्ट इंट्युशन. पहिल्यांदा जे तुम्हाला वाटतंय की हे आन्सर आहे, वरून देव येऊन सांगू द्या तुम्हाला सेकंड राऊंडला की बदल, हे नाही बदलायचं, तेच आन्सर असू द्या. ओके, 10 वेळेस जर तुम्हाला हे वाटलं असेल, जनरली 10 वेळेस नसतं वाटत, 3-4 वेळेस वाटतं एक्झाममध्ये. त्या समजा 10 वेळेस वाटलं तुम्हाला की नाही हो मला हे बदलायची इच्छा आहे, तुम्ही 10 वेळेस 10च्या 10 बदलले. ओके, 10 पैकी 6 ते 7 चुकण्याचे जास्त चान्सेस आहे. पण जर तुम्ही 10च्या 10ला पहिल्या इंट्युशननी गेलात, 10 पैकी 2 किंवा 3 चुकतील, नेट तुमचा पॉझिटिव्हच येणार. हे आधी डोक्यामध्ये गणित नीट ठेवा लक्षात. तुमचा कामनेस तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, ही गोष्ट फक्त लक्षात असू द्यायची. आणि तुमचं कन्फ्युजन, यार हे आन्सर आहे की ते आन्सर आहे, सुरुवातीला नसल होत ना. एकदम सिंपल क्वेश्चन लक्षात घ्या, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काही त्याला म्हणजे असं समजा की फंडामेंटल राईट्सवर एखादा क्वेश्चन आहे आणि समोर आहे, तुम्ही पाठ केलंय 50 वेळेस, आयर्लंडकडून तुम्ही काय घेतलं, असा साधा एखादा क्वेश्चन आहे, 50 वेळेस वाचलं, आयरिश हे झालं, DPSP झालं, असं झालं तसं झालं, ऐन वेळेला आठवलंच नाही. इगोवर घ्यायचं नाही. मला कसं येत नाही एवढं पॉलिटी राव, माझं मी लय भारी माणूस आहे पॉलिटीचा, बस मीच लिहिणार आहे पुढची राज्यघटना. नाही, नसतं. बऱ्याचदा आपल्याला नाही समजत किंवा माहिती जरी असलं तरी पण आपल्याला तिथं क्लिक होत नाही. टेक सम टाइम. सेकंड राऊंडला टाका, काही हरकत नाही. गोल बघणाऱ्याला त्या OMRला माहिती आहे का राऊंड 1 आहे का राऊंड 3 आहे का राऊंड किती राऊंडवर दिलंय का, पेपर खेचत असताना गोल गोल करून दिलंय तुम्ही, काय माहिती आहे त्याला फक्त तिथं दिसतंय मार्क बरोबर आणण्याशी मतलब आहे. सो ते कन्फ्युजन मात्र तुमचं झालं नाही पाहिजे. आणि जरी झालं, काम युअर सेल्फ डाऊन, इगोवर न घेता गोष्टी, मग पुढे जायचं.
लक्षात येते. हँडल युअर इगो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टू द क्लास. तुम्हाला तुमचा इगो हँडल करणं खूप गरजेचं आहे. जर समजा तो होत नसेल तर मात्र पेपर नंतर चावतो बरं का, डायरेक्ट खरंच चावतो. वापस आल्यावर कळतं यार इसने काट दिया मेरा, सच्ची बोल रहा है मैं. खूप शांत राहायचं तिथं, कन्फ्युजन कसलंच नाही पाहिजे. कन्सिस्टन्सी इन थॉट्सवर कसं, आता मला काही मुलं भेटतात जे मुलं मला म्हणतील की सर माझे म्हणजे असे तर झालेलेच आहे, तुमचेच मित्र असतील काही काही इथलचे लातूरमधले, सर ट्रिक्स ना ऐन वेळेला मला सुचल्याच नाहीत. एवढं प्रेशर होतं सर की त्यावेळेला ट्रिक्सच सुचल्या नाही मला की काय लॉजिक करायचं. तुम्हाला खरं सांगू का, सुचले बी असते तर काही खास असा तीर नसता मारला तुम्ही. ओके, मग काही असू द्या तिथं तुम्हाला तुमच्या ट्रिक्स आणि लॉजिक्स आणि ते UPSC पण बघते ट्रिक्स. ओके, म्हणजे त्याच देते तुम्हाला, तर ते बघणारच झाले. ओके, हां, डिस्करेज करण्यासाठी काही गोष्टी करतील असतात, पण तुमची जी कन्सिस्टन्सी ऑफ थॉट्स आहे ना, ती मात्र तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुमची स्ट्रेंथ ही आहे. तुमची जी थॉट प्रोसेस आहे की नाही मला हे करायचंय, मला या गोष्टीमध्ये एंटर करायचंय, एंटर केल्याच्या नंतर एक्झिट माझा कसा असणार आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित व्हिज्युअलाइज केलेलं असेल तर ऑटोमॅटिक बेसिसला या गोष्टी होत असतात. लक्षात येते. सो मेक दिस थिंग व्हेरी व्हेरी क्लिअर इन युअर हेड की आता तुम्हाला फक्त तुमच्या थॉट्समध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची. आतापर्यंत तुम्हाला वाटत होतं ना की तुम्ही बनणार आहात असं, या 72 तासात काही वेगळं घडणार नाही की जेणेकरून तुमचं डायरेक्ट भविष्यच बदलणार आहे. वा एकदम होणार होते नाही झाले असं काही नाही. अनलेस अँड अंटिल दारू पिऊन पडायला त्या दिवशी, ठीक आहे. बाकी काही नाही, बाकी व्यवस्थित म्हणजे पेपरला जा, थॉट प्रोसेसमध्ये नीट राहा, काही बिनाकामाची कुटाने करू नका, चांगल्या लोकांच्या आसपास राहा आणि त्याच्यानंतर मग ऑटोमॅटिक बेसिसला यू विल गेट युअर रिझल्ट बॅक. डोंट वरी ॲट ऑल. ओके, नेक्स्ट, क्युरिओसिटी. Curiosity is a double-edged sword, I'm telling you. It can either take you towards a long way, otherwise it will directly cut you off. Curiosity कशी? पेपर आलाय ना, पेपर आल्याच्या नंतर समजा आता हा पेपर तुमच्याकडे आहे तर असं तुटून पडू नका याच्यावर, धान 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 झालं. किंवा एकदा पेपर घेऊन बसला, 100 प्रश्न वाचत बसलाय माणूस, 15 मिनिटं निघून गेले, 100 प्रश्न वाचले, असले काही प्रकार करू नका. इट इज ओके. समोर आलाय क्वेश्चन पेपर, समोर आहे, 1 क्वेश्चन ॲट अ टाइम आपलं ठरलंय. ओके, तेवढा त्याला रिस्पेक्ट आपण पे करतोय. हा ठीक आहे, येतंय नाही येते अशा फॉर्मॅटमध्ये पुढे जाणे. आणि तिथं बसून बिलकुल हा अंदाज लावायचा नाही याचा कट ऑफ काय लागेल, हे फार महत्वाचं आहे. डोंट ट्राय टू बी द पेपर सेटर ओव्हर देअर. यू आर अन ॲस्पिरंट अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन अँड यू हॅव टू गिव्ह द एक्झाम ॲज अ स्टुडंट. यू आर नॉट द पेपर सेटर इवन दो यू बिलॉंग टू लातूर. डझंट. ओके, मेक दिस थिंग एंटायरली क्लिअर. तुम्हाला तुमच्या त्या प्रोसेसमधून ज्यावेळेस तुम्ही जाताल, त्या प्रोसेसमधून जाताना ही गोष्ट फार क्लिअर पाहिजे की माझी क्युरिओसिटी, हे त्याला एक वर्ड आहे बघा, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, इन इंग्लिश दिस थिंग इज कॉल्ड ॲज हेस्टीनेस, की घाईमध्ये घाई गडबड. सो क्युरिओसिटी कॅन लीड टू घाई गडबड इन टू दॅट पार्ट, असा पार्ट. हेस्टीनेसमध्ये काहीच नाही करायचं, झालं आता मी मार्क करतो पुढे जातो. मनी मल्टिप्लायवर क्वेश्चन आला, कॅल्क्युलेशन करत बसला, माझं धडधड झालं. ओके, 1 शून्य चुकला, गेला प्रश्न, काय करायचंय. लक्षात आलं. शांत निवांत. तुमची क्युरिओसिटी तुम्हाला घेऊन जाऊ पण शकते आणि घेऊन पण जाऊ शकते, एवढं फक्त एक नीट लक्षात असू द्या. आणि जेव्हा तुम्ही हे करताल ऑटोमॅटिक बेसिसला तुमचा रिझल्ट येणार आहे. ओके, तुमच्यावर तुमचा विश्वास असो किंवा नसो, असं समजा तुमच्या मास्तराचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला पेपर द्यायचा आहे. क्लिअर. आता जे पोरं सिलेक्ट झाले, ओके, अरविंद सरांचं एक सेशन असेल बरं का, ते तुम्हाला टायमिंग मोस्ट प्रॉब्ली 6:30 पर्यंत ते सेशन होईल. आता ज्यावेळेस तुम्ही मध्ये जाताल, ज्यावेळेस कॅन्डिडेट मध्ये जातोय, मध्ये येऊन बसतोय आणि हे होतं, पोरं सिलेक्ट जे झालेत त्या पोरांनाही माहिती नव्हतं की त्यांची प्रिलिम निघते का नाही निघते. मी तुम्हाला हे पण स्पष्ट सांगतो. रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये अशी पोरं असतात की जे म्हणतात मला आज पेपर द्या, मी आज प्रिलिम काढतो. आणि जर 100 जण म्हणत असतील त्यातले एका दोघांची निघते, 98 पडतात तोंडावर. त्या 98 पैकी मी पण एक राहिलेलो आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. ओके, ज्या वर्षी मला वाटलेलं आहे की फोड़ीच देगा मैं, वो टाइम पे मैं सच में फुटे वाला है. लेकिन जो साल आई वॉज कॉन्फिडेंट, काम, बट ॲट द सेम टाइम आय डिडंट न्यू की बाबा काय होतंय काय नाही. आय वॉज ओके.
दॅट इयर आय क्लिअर अँड दॅट इज व्हॉट इज बिंग एक्सपेक्टेड फ्रॉम यू. तुमच्या तयारीवर विश्वास आहे. बॅटल ग्राउंडमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलेलं म्हणजे जे काही केलं तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तेच तुम्ही बॅटल ग्राउंडमध्ये जाऊन करावं, एवढी साधी फक्त अपेक्षा. आसपास जे काही चालू असेल, जे काही ओके, त्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम या 4 C's पडता कामा नये. मी आता रिसेंटली बाला जेव्हा जात होता, मी बाला सरांना तेच सांगितलं की काहीही करा, काहीही, पण ह्या 72 आवर्समध्ये अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, अवॉइड निगेटिव्ह पीपल, अवॉइड अननेसेसरी गॉसिप्स, अवॉइड दोज पीपल हू डू नॉट विश वेल फॉर यू, ओके, और अवॉइड दोज पीपल हू आर इवन न्यूट्रल फॉर यू. कर नाही कर काय फरक पडायला, जाऊ दे जायते, अशी लोक नको. आयदर बी अलोन, नॉट लोनली, बी अलोन, और सराउंड युअरसेल्फ विथ पीपल ज्यांना तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. ओके, एक एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर ना, ज्या वेळेला तुम्ही स्वतः, ओके, दिस इज यू, वेन डायग्राम एक बेसिक एकदम सांगतो तुम्हाला. दिस इज यू, दिस इज युअर फॅमिली, ओके, दिस इज गॉड, लक म्हणा, देव म्हणा, काय म्हणायचं म्हणा या गोष्टीला. ज्या वेळेला हे तिघही जण एकत्र येतील तेव्हा रिझल्ट निघतो. सिंपल. याच्यामध्ये कोणीही मॅटर करत नाही. ना तुमचा टीचर मॅटर करतो, ना तुमचे मित्र मॅटर करतात, काही फरक नाही पडत. इथं तुम्ही आहात, याच्यामध्ये तुमची आली प्रिपरेशन, युअर फॅमिली. आता या फॅमिलीमध्ये तुम्हाला काही तुमचे फ्रेंड्स घ्यायचे असतील, वेल विशर घ्यायचे असतील, मास्टर घ्यायचे असेल ते घ्या. आणि थर्ड, दिस इज गोइंग टू बी युअर लक. लकचा रोल किती आहे काही नाही, आता हे प्रत्येकाचं प्रत्येकावर डिपेंड. कोण म्हणतं 2% आहे, कोण म्हणतं 25 आहे, कोण म्हणतं 90 आहे, काही माहीत नाही. ते प्रत्येकाचं प्रत्येकावर असेल, ते मला नाही माहिती. पण कुठं ना कुठं काही ना काहीतरी एखादा रोल असेल. ब्लेसिंग्स मॅटर्स या बाबतीत मी बिलीव्ह करतो. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काही लोक असतील जे फक्त सायन्स आणि रिझन बेस्ड असतील, असंही काही असू शकतं. पण माझा जो अनुभव राहिलेला आहे, हा स्वीट स्पॉट येण्यासाठी या 3 गोष्टी एकत्र येणं गरजेचं असतं. तुम्ही काहीही करा, मी काय म्हणतोय, तुम्ही काहीही करा, पण या शेवटच्या 72 तासामध्ये तुमच्या स्वतःवरचा विश्वास हलता कामा नये. हे इतकं सोपं आहे. जर समजा तो विश्वास हलतोय, इथं मॅटर करणार नाहीये तुम्ही किती प्रश्न सोडवलेत, इथं हेही मॅटर करणार नाही तुम्ही किती वाचलंय, इथं हे पण मॅटर करत नाही की तुम्ही कुठं शिकलायत, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही किती हुशार आहात, तुमचे मॉक टेस्टचे स्कोर्स काय होते. हा पेपरमध्ये अजून एक गोष्ट, हे मॉक टेस्ट मला जरा आठवण करून द्यायची नाही, याच्यावर बोलून घेऊ. तुम्हाला मॉकमध्ये तुमचे काय स्कोर्स होते, तुम्ही PYQs किती सोडवलेत, किती रिव्हिजन झाली आहे, या गोष्टी मॅटर नाही करत. काय मॅटर करतं ते 2 तास सकाळचे आणि 2 तास दुपारचे तुम्ही कसं हँडल करतायत त्या पेपर्सला. हे इतकं सोपं आहे. आता त्या 2 तासामध्ये जे काही असेल, आय हॅव सीन मेनी स्टुडंट्स की जे खूप हुशार आहेत, पण ते 2 तास मॅनेज न झाल्यामुळे त्यांची निघाली नाही. अँड आय हॅव सीन दो स्टुडंट्स की जे खूप ॲव्हरेज आहे, पण त्यांनी ते 2 तास खूप छान पकडून ठेवले होते, सकाळचे आणि दुपारचे, आणि त्यांनी ते व्यवस्थित कव्हरअप करून घेतले. असे पण लोक. तुमच्या प्रिलिमच्या किंवा मेन्सच्या रिझल्टवर तुमचा बुद्ध्यांक किंवा तुमची बुद्धिमत्ता हे डिसाईड करणारा इतका मूर्ख मी नाहीये. मला तुमच्यावर विश्वास आहे की हां ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम, करून घेतील पोरं. मुद्दा हा आहे की तुमचा आहे का, तुमची तयारी आहे, तुमच्याकडे आहे, आणि इट इज ओके. एक प्रश्न तुम्ही स्वतःला माझ्या मते विचारला पाहिजे, जर तुम्हाला सेल्फ डाऊट येत असेल, ओके, मागच्या वर्षीची हीच डेट आठवा किंवा या डेटच्या आसपासचा आठवा, मागच्याच वर्षीचं. जास्त काय, आता तुमचे 1 वर जास्त जे अटेम्प्ट झालेले पोरं आहे तिथं जास्त लांब जाऊही नका. 1 वर्षाखाली तुम्ही आणि आजचे तुम्ही, आर यू गाईज बेटर दॅन दॅट 1 year? इफ यू आर, देन यू गॉट द आन्सर. तुम्ही मागच्या 1 वर्षामध्ये तुमचा अभ्यास जो होता, मागच्या 1 वर्षामध्ये तुमची सायकोलॉजी जी होती, जी मॅच्युरिटी होती, जो अप्रोच होता, जी मानसिकता होती, जो पॉझिटिव्ह अप्रोच होता, ह्या गोष्टी तुमच्या या वर्षी बदललेल्या आहेत. चांगल्या म्हणजे बदललेल्यामध्ये चांगलीकडे बदलल्यात का वाईटाकडे बदलल्यात, हे तुम्ही स्वतः डिसाईड करा.
मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, या सगळ्या पूर्ण ही जी राम कहाणी आहे ना, याच्यामध्ये मला काही शौक नाहीये की बाबा इथे येणार लेकरांना घंटाभर मी काहीतरी फिलॉसॉफिकल नॉलेज देत बसणार. कोणाचं काय अडलं, द्या परीक्षा, जा, माझी झाली फीस जमा, संपला विषय, काय फरक पडायला मला. मुद्दा हा नाहीये, मुद्दा तुमच्या करिअरचा आहे. तुम्हाला हे जे शेवटचे 72 तास आहे ना, आय हॅव सीन स्टुडंट्स क्लिअरिंग इन दिस लास्ट 72 hours. आय हॅव ऑल्सो सीन स्टुडंट्स फेलिंग इन दिस लास्ट 72 hours. आणि हे तुम्ही कसं करतायत हे तुमच्यावर डिपेंड. लक्षात येत आहे. ॲट दी एंड एव्हरीथिंग कम्स डाऊन टू दिस इमोशनल बकवासा. ही गोष्ट प्लीज क्लिअरिटीने लक्षात असू द्या. ॲट दी एंड हेच आहे. नो वन गेट्स मॅरिड की बघ तू माझं तुझा ब्लड ग्रुप आणि माझा ब्लड ग्रुप, मग मी चेक करतो हे ते, आणि मग दररोज तो बेल्टनी मारायला आणि ती मार खायली का तर ब्लड ग्रुप मॅच होतो, असं नसतं. ओके, एव्हरीथिंग कम्स डाऊन टू द सिम्पल पार्ट, वेदर यू आर इमोशनली स्टेबल पर्सन ऑर नो. आणि जर समजा होत असेल व्यवस्थितरित्या, इफ यू आर स्टेबल ओव्हर हिअर इन टू दिस होल प्रिपरेशन, इट इज गुड थिंग. इफ यू आर नॉट, देन यू हॅव टू बी स्टेबल इन टू लास्ट 72 hours. कोणत्या क्वेश्चनला इथे पेपरमध्ये आता बोलतोय, कोणत्या पार्टमध्ये काय अडचण येईल, कोणता सब्जेक्ट कसा जाईल, कोणत्या सब्जेक्टला अचानकच क्वेश्चन्स वाढले, कुठेतरी काहीतरी झालं, म्हणजे एखादा सब्जेक्ट असा वाटला होता की नाही याला येणार नाही, तर अचानक सब्जेक्ट्समध्ये मार्क म्हणजे क्वेश्चन्स वाढलेत, असे होऊ शकतं. अँड बी रेडी फॉर सरप्राइजेस कम्प्लिटली. मध्ये एंटर करताना तुमच्या हातात नाहीये पेपर कसा, पेपर सेट झाला. असं होऊ शकतं की नाही झाले, बसले 30-35 एकाच सब्जेक्टमधनं आले, होत नाही जनरली, परंतु आले हो, ठीक आहे झालं, 35 क्वेश्चन एकाच सब्जेक्टमधले येऊन गेले, आलेच. त्यावेळेस काय करणार, सॉल्व्ह तर करावं लागणार ना, समोर आहे ना तुमच्या. ॲक्सेप्ट इट, मूव्ह फॉरवर्ड. पण ते ॲक्सेप्टन्स सोपं केव्हा जाणार आहे, ज्या वेळेला तुम्ही एकदम फ्लेक्झिबल आहात गोष्टींप्रती. तुमचा जॉब प्रोफाईल जो आहे ना, IASचा जो जॉब प्रोफाईल असतो, IASचा जॉब प्रोफाईल काय असतो की बसलाय खुर्चीवर, अचानक काय गोष्ट येईल माहित नाही, सांगता येत नाही. आता पूर आलाय तर काय, आता समजा कृष्णा नदीला जास्त पूर येतो महाराष्ट्रामध्ये, आता कृष्णा नदी काय लेटर पाठवते का मी या मार्गाने जाणार आहे म्हणून? काही होऊ शकतो, कुठेही जाईल, कशाही फॉर्मॅटमध्ये जाईल. सेम गोज विथ युअर पेपर. द अनप्रेडिक्टेबिलिटी विल ऑलवेज बी देअर. दॅट अनप्रेडिक्टेबिलिटी शुडंट बी कॉम्प्लिमेंटेड विथ अनप्रोडक्टिव्हिटी. मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. इवन दो कोणत्या गोष्टी प्रेडिक्टेबल नाही आहेत, तरीही तुमची प्रोडक्टिव्हिटी त्याला हॅम्पर झाली नाही पाहिजे. क्लिअर आहे, लक्षात येते मी काय म्हणतोय ते. ओके, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवतायत, ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये आहात, हा एक प्रॉब्लेम फार फेस करण्यात आलेला आहे. प्रत्येक क्लासरूम वेगळी असते, प्रत्येक सेंटर वेगळं असतं, प्रत्येक सेंटरचे रूल्स आणि रेग्युलेशन्स वेगळे असतात. काही सेंटर्सला पेनच वापरू देत नाहीत, नाही तुम्ही इथं कशाला मार्क केलंय, काय गरज आहे मार्क करायची, अशाही गोष्टी असतात. काही सेंटर असे असतात, चपलाच बाहेर काढा, चपला पण नाही जमणार, असू द्या, आम्ही पेपर फोडूत मागून पण तुम्ही चपला बाहेर ठेवा, अशी सेंटर असतात, काही प्रॉब्लेम नाही, असू द्या. जे काही असेल, जो प्रत्येक सेंटरचा रूल असतो ना, प्रत्येक सेंटरच्या रूलप्रमाणे चला, काही इश्यू नाही. तयारीच अशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे की हा ठीक आहे, ओके याचा आन्सर बी आहे ना, एक छोटंसं वाटल्यास ABCD. खूपच जर स्ट्रिक्ट असेल, खूपच स्ट्रिक्ट की नाही तुम्ही मार्क करू नका, हे करू नका, हलकासा डॉट द्या पुढे झाला, तोही जरा थोडासा इनव्हिजिबलच द्या, म्हणजे तोही दिसायला नको, चान्सच नको घ्यायला. काही सेंटर असे असतात चॉकलेट जाऊ देत नाहीत मध्ये, ट्रान्सपरंटच बाटली पाहिजे, हे अशी प्रकार असतात. प्रत्येकाचे सेंटर वेगळे आहेत, प्रत्येकाच्या सेंटरचे रूल्स वेगळे आहेत, त्याच्यामुळं तिथं काय होईल हे सांगता येत नाही, आणि याच्यासाठी तुम्हाला तयार होणं अपेक्षित आहे. क्लिअर, तिथं वाद घालू नका. त्या सेंटरमध्ये बसून तिथं येतात बरं का पोरं फॅनच चलना गेलाय, हे काय पद्धत असती का, हे काय सेंटर मॅनेजमेंट आहे का, एक कुठं त्यातलं UPSCची परीक्षा द्यायला तुम्ही लय समाज सुधारक येणार वर्गात अतिप्रमाणात, हे पद्धत नसती, हे घ्यायचे, हे असतं का, यांना काय कळतंय, अशी नाही आहे, मी आधी परीक्षा दिलेली आहे. हो ठीक आहे, ओके म्हणायचं, तूच आहेस आमचा, काही बोलायला नाही, डोळे बंद करा, शांत बसा. तो अर्धा तास मॅच करा बघा, 9 वाजेपासून 9:30 पर्यंतचा जो टाइम असतो ना, हे माहिती आहे ना तुम्हाला, 9 AM to 9:30, हे तुम्ही फक्त एका जागेवर बसूनच असतात अर्धा तास, बरोबर ना, हे नीट मॅच करा. स्वतःला या अर्ध्या तासामध्ये मेडिटेट करा, काय करायचं करा, गोंधळ घाला बा पोरांनो, फक्त तिथं बडबड करू नका. तुम्हाला मागच्यानी जरी विचारला, हा अनुभव प्रत्येक वर्षी एकाला येतो, मागचा पोरगा विचारतो की ह्याचं काय करायचं, हे गोल कशाला करायचं, त्याला सांग रोल नंबर टाक, संपला विषय, बाकी काही नाही. आणि तुम्ही तुमचा नीट टाका, बाकीच्यांचं ठीक आहे.
रोल नंबर किती पोरांचे चुकले होते याच्या करिअरमध्ये आजपर्यंत? कुणी आहे का? हा, हे होतं. इट्स ओके, इट्स फाईन. आता यावर्षी नाही, लक्ष देऊन. ओके, वाटल्यास अजून एक ते सर्कल करण्यासाठी काय करा, हे असे रोल नंबर असतात ना तुमचे, असं 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 कुठं करत चला पुढं, आणि ते एकदा क्रॉस चेक करा मग त्याला गोल करा. असं ती एकदम हलकावर एकदम ते OMR सिलेक्ट पकडून, काय म्हणतात ते, मशीन पकडून नका देऊ त्या डॉटला, लंका लागेल. माझं एकदा झालेलं आहे तसा प्रकार, त्याच्यामुळे सांगायचं. सो मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर की ह्या सगळ्या बेसिक गोष्टी चुकल्या नाही पाहिजे बरं का. हे लेस बेसिक आहे, ह्याला नका चुकू प्लीज. लय मेहनत केली आहे तुम्ही. आता हे झालं इकडचं. आता येऊत आपण मिडला. ओके, महिना कोणता चालू आहे? व्हेरी गुड. मना मनात कोणतरी जर दुपार लय झाली थोडस काहीतरी. व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी फॉर द आफ्टरनून? 11:30 to 2:30, 2 PM कन्सिडर करा. काय स्ट्रॅटेजी आहे? झाडाखाली बसायचं. ओके, अजून? खाना खाणे काय? करेक्ट. सोने काय? झोपायचं सगळ्यांचं. हो, पण कुठं? हॉटेलमध्ये. वापस जवळ केलंय हॉटेल एकदम. हा, सेंटरच्या जवळ हॉटेल्स आहेत सगळ्यांचे. किती लोक हॉटेल्सवर आहेत, म्हणजे हॉटेल्सवर राहतात? 1 2 3. सेंटरच्या जवळ आहेत सगळ्यांचे. सेंटर कोणतं आहे? कोणतं कोणतं? बरं, ठीक. SB कॉलेज, सरस्वती भुवन. ठीक आहे, ओके, असेल. ठीक आहे. हा, तुझं पुणे आहे? नाही पण ठीक आहे, तिथं हॉटेल आहे का? कसं आहे? भोसरीला हॉटेल आहेत की नाही का? बरं, मग काय प्लॅन दुपारचा? रिलेटिव्हच्या घरी भांडणं होत नाहीत ना? ठीक आहे, ओके. ठीक आहे, ओके. आय हॅव नो इश्यू. ठीक, फाईन. काहीही करा. झाड का, म्हणजे का, लाईक कोणतं कॉलेज आहे? अच्छा, आळंदीचं आहे. आळंदीलाही आहेत भरपूर. हे बघा, जर जमलं तर कृपा करून एक असा एन्क्लोजर शोधा की जेणेकरून ते कवर्ड आहे, टेम्परेचर जास्त आहे, ते एकदम एनर्जी सकआउट होऊन जाते पूर्ण माणसातली. वो नहीं क्या ग्लुकॉन डी का ऐड था, वो सूरज एकदम से सीख लेता है, वो ऐसा हो जाता है. तुम्ही सावलीत आहात, परंतु आसपास गरमी इतकी असते की तुमचं ते डिहायड्रेशन होऊन जातं. वॉटर इनटेक चांगलं ठेवा. ओके, वॉटर गिव्स यू ऑक्सिजन ना. इफ इट इज वॉटर, इट गिव्स यू ऑक्सिजन. मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. हायड्रेशन फार महत्वाचं आहे बरं. हे तुम्हाला वाटतंय नाही सर, हे बघा ना, मी 5:30 वाजेपर्यंत बघा असा मी एकदम तसाच आहे, पण ते ऑक्सिजन कम होते जाता है ब्रेन में का, वो देखो. ती लेवल कमी नाही आली पाहिजे. गणित सोडवायचे पुढे जाऊन. ओके, गणितात अशी फार म्हणजे हुशार आहात आपण सगळेजण. मी यावर्षी सगळ्यात पहिले काय केलं असेल तर सीसॅटचा टीचर हायर केलाय, माहिती का, सगळ्यात पहिले. आणि फुल इयरसाठी केलंय. असं बी नाही की सब्जेक्ट प्रत्येक विकेंडला ये म्हणलं तू, काही हरकत नाही. ह्या म्हणजे सीसॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपले रिझल्ट जे गेलेत ते सीसॅटमुळे गेलेले आहेत. ओके, यावर्षी आय एम नॉट एक्सपेक्टिंग दॅट थिंग ॲट ऑल. रट्टेच देईन मी. ठीक आहे, सीसॅट व्यवस्थित पाहिजे. हायड्रेशन नीट ठेवा. स्लीप हे फार महत्वाचं आहे बघा. खूप चांगल्या पद्धतीनं, ऍटलिस्ट याला स्लीप म्हणण्यापेक्षा ना नॅप म्हणणार आहे. नैपिंग इज फाइन, नॉट द स्लीप. स्लीप मतलब बहुत लंबा हो जाएगा वो. पण असं ही नहीं कि बोलो दोपहर वो खाना खाने का था ना तेरे को, खाना का छोले भटुरे खाया, लस्सी पिया, सो गया, ऐसा मत कर. प्रॉपर हलकं फुलकं खा. सँडविच वगैरे काय असेल ते सँडविच चीजमध्ये नका घेऊ. रेग्युलरवाले असू द्या, लयच माझ्यासारखा असेल कोणी, मी लय तब्येतीने जेवायचो, ते त्यावेळेला व्यवस्थित मॅनेज झाल्या गोष्टी. बट माय सेंटर वॉज व्हेरी क्लोज टू माय प्लेस वेअर आय यूज्ड टू लिव्ह, सो दॅट्स वॉट ओके. तुमच्या केसमध्ये कसं आहे बघा, पण झोप मात्र नीट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. 2 वाजता सेंटरला जा. सेंटर मिस करू नका दुपारच्या टाईममध्ये. पण दुपारी थोडीशी लिनियन्सी असते कोणत्याही सेंटरला दुपारच्या पेपरला. सकाळच्या पेपरला थोडंसं स्ट्रिक्ट असतं, पण ते लिनियन्सीचा अर्थ असा नाही की तुम्ही टाईम मिस करतात. ओके, सो ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तुमच्या आसपास GS1
डिस्कस करणारे पोरं असणार आहेत. झाडाखाली आवाज येतो, ठीक आहे, झाडाखाली आवाज, यार याचा आन्सर हे होतं राव, हे यार हे असं झालं तसं, काय गरज नाही. सेंटर कोणतं आहे? व्हेरी गुड. मग ते आणि पुणे म्हणलं विषयच संपला बाबा. म्हणजे तिथं इतकं जनरलीच जास्त बोललं जातं, तिथं तर पेपर आहे, मग तिथं सगळेच जण स्वतः सांगतात की याचं हे आन्सर त्याचं हे आन्सर. UPSC रिलीज करणार आहे त्याच दिवशी किंवा मॅक्स त्याच्या दुसऱ्या दिवशी करेल, परंतु तुम्ही कृपा करून तिथं डिस्कस करत कुणी असलं तर तिथं बसू नका. तुम्हाला कितीही येत असलं तरीही हे माझं उत्तर नाही, मला माहित नाही, मी अटेम्प्टच नाही केलं, मला नाही माहिती. मला विचारलं जरी येऊन, तुम्हाला येऊन विचारणार लोक त्या दिवशी की हे येतंय का, ह्याचं काय आन्सर द्या, अटेम्प्टच नाही केलं. किती अटेम्प्ट केलं? 40 मारले म्हणायचं. अरे GS ला कसा पास होत बघू, ते काय पुढच्या वर्षी बघू. सिम्पल. बी द स्मार्ट गाय अँड ऍक्ट लाईक फुल, इट इज ओके. ओके, डोंट बी द फुल अँड ऍक्ट लाईक स्मार्ट वन, इट किल्स. Okay, it actually kills. So in a very basic simple manner, it is okay, tell people that you are a fool, it is fine, काही हरकत नाही. पण मला संध्याकाळी ज्यावेळेस तुमचे फोन मेसेजेस येतील, जे यावर्षी यावे अशी अपेक्षा, आणि चांगलेवाले यावे, सर कायच होतंय की सर माहित नाही सर, लयच काठावर दिसायलंय सर, असले काही प्रकार करू नका सर. नाहीतर मी आन्सर की, आता हे फार असायचं ना सर, आन्सर की आल्यावर बघू पुढच्या वर्षी, नाहीतर जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा बघू. आता काही नाही, दुसऱ्या दिवशी येते आन्सर की, चेक करून नीट सांगायचं काय प्रकारे काय नाही, पुढचं कळतंय. बी व्हेरी क्लिअर, क्रिस्टल क्लिअर अबाउट युअर प्रिपरेशन. आता जास्त काही भविष्यातही जात बसू नका आणि जास्त काही काय म्हणतात तुमच्या पास्टमध्ये नका बसू. बी व्हेरी क्लिअर की तुम्हाला काय करायचंय. ते 2 तास आहेत तुमच्याकडे, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे, व्यवस्थित डील करू आणि पुढं चलू. क्लिअर? ओके. हे जे मी बोललोय, बीइंग प्रेझेंट इन द प्रेझेंट, हे फार महत्वाचं आहे. अँझायटी, फिअर ह्या गोष्टी तेव्हाच ड्राईव्ह करतील ज्या वेळेला तुम्ही एकतर फ्युचरची खूप जास्त चिंता करतायत किंवा पास्टवर खूप जास्त पश्चाताप करतायत. फ्लॅशबॅक्स येतात, पेपर बघितल्यावर फ्लॅशबॅक्स येतात, यार मागच्या वेळेस असंच झालं, इथंच बसलो होतो, असं. कुणाचे सेम सेंटर आहेत का? लकी आहात. सो जरी समजा इथंच होतं, हेच झालं, असं झालं, हे काय गरज नाही, इट इज ओके. प्रत्येक वेळेस मी काय म्हणलं, प्रत्येक क्वेश्चन नवीन आहे, प्रत्येक क्वेश्चन पेपर पण नवीन आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका की काय होणार आहे. जर तुम्ही नापास होणारे असते ना, तर तुम्ही आत्तापर्यंत या सेशनलाच नसले असते. हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. जेव्हा बॅच चालू होते, आता हे सेशन काही पोरांचं दुसरं तिसरं तर असेल, तिसरं सेशन असेल तर माझं, हा राईट. सो प्रत्येक वेळेसचा अनुभव आहे. जेव्हा बॅच चालू होते तेव्हा आणि जेव्हा पोरं एक्झामला जातात तेव्हा ती संख्या ऑटोमॅटिकली घटलेली असते. तुम्ही आजपर्यंत टिकलायत ना, तर टिकलायत याचा अर्थ तुम्ही पास होण्याचं कॅलिबर ठेवतात म्हणून टिकलायत. समज रहे हो मैं क्या बोल रहा हूँ. प्रत्येक दिवसाचं ग्राइंड आहे तुमचं. दररोज सकाळी उठल्यावर त्या स्ट्रेसमध्ये तुम्ही जगलेला आहात का बऱ्याचदा, की कायच होतंय, कसंच होतंय, काय होणार आहे की कसं नाही. मी जे 1 वर्षाखालचं तुम्हाला बोलतोय, ते मधले जे 365 दिवस गेलेले असतील, ओके, त्याच्यामध्ये दररोज दिवसातनं एकदा का होईना विचार हा आलाच होता ना तुम्हाला, की यार कायच होतंय, माझ्याच्याने होईल का, मी अभ्यास करते किंवा करतोय का. म्हणजे तुमच्या ब्रेननी कमीत कमी 300 वेळेस हा विचार केलेला आहे. याचा अर्थ तेवढं सगळं होऊन पण, अनेक निगेटिव्ह थॉट्स विचार करून पण, जर तुम्ही टिकलायत आत्तापर्यंत, याचा अर्थ काही ना काहीतरी तुमच्यामध्ये कॅलिबर असेल म्हणूनच टिकलायत ना. नाहीतर येणारे आले, जाणारे निघून गेले, काही शिव्या देऊन गेले. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यावर तुम्ही टिकून राहतायत की नाही, मी माझा मॉरल, मी माझे इथिक्स, मी माझे स्वतःची जे माझा जे दम आहे तो मी सोडणार नाही. टिकलायत म्हणजे काहीतरी करून घेतात. हे फक्त आधी ती खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्या. रिझल्ट तुम्ही आणणार, हे मी तुम्हाला स्वतः सांगतो. रिझल्ट तुम्ही आणणार, 100% आणणार. काही त्याच्यामध्ये यत्किंचितही मला डाऊट नाही आहे. तुम्ही स्वतःवर डाऊट घेऊ नका. हा जो मी तुम्हाला करून दाखवले होते ते 3 व्हेन डायग्राम, त्या 3 व्हेन डायग्राम तुमच्या ऑलरेडी फिक्स झालेल्या आहेत. आता फक्त प्रश्न हा राहतो की तुम्ही स्वतःवर बिलीव्ह करतात की नाही करत. ओके, तुमचे आधीचे मार्क काय होते, भविष्यातले काय असतील, काही फरक नाही पडणार आहे. तुम्ही मात्र मॅटर करणार आहे. क्लिअर? ओके. भीती वाटणार आहे का 72 तासात? हो वाटणार आहे. मी सांगतो तुम्हाला, वाटणार आहे. मी जरी आता तुम्हाला सांगितलं किंवा खूप जास्त इमोशनल बकवास केली तरीही मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे वाटणार आहे घरी जाऊन की यार
कायच होतंय की कसंच नाही की मी करणार की नाही, मास्तराला काय ते बोलून चाललं जातं, उनका हो गया मेरा बाकी आहे. तो एक बात सोचो, इथं बसलेले किती आहेत, 6 12 3 काही 15-20 पोरं असतील इथं बसलेले होते. ह्या माझ्यावर ×20 प्रेशर असेल ना, जे तुमच्यासाठी तुमची एक एक्झाम आहे, माझ्यासाठी ×20 आहे ना. सो त्याचं पण तर बघा, मास्तर घेतोय ना, वजन पेलायला आहे ना मास्तर, तुम्ही तर करूनच घेता. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी मार्क मला आहेत 12वीला. आता सांगा, लक्षात येते, तुम्ही खूप हुशार पोर आहेत, तुमच्यामध्ये ते आहे. आणि चांगल्या चांगल्या याच्यावरचे पोर आहेत बाबा, म्हणजे ॲग्री झालेले पोराचं यार, ती फिजिओथेरपिस्ट आहे, तो डॉक्टर आहे, तू काय आहे, कॉमर्स झालेलं आहे त्याचं, आता LLB करायले पोरग, इंजिनियर आहे, त्याला त्या चांगल्या कॉलेजमधनं आहे असं बी नाही. ओके, आणि परीक्षा देऊन झालेली आहे पोरगी ती, असं नाही की तिला पेपर भेटला होता लातूरची म्हणून. मग एवढे सगळे हुशार लोक आहेत तुम्ही, तुमच्यामध्ये ते आहे, तुम्ही चिंता करू नका. आहे तू स्वतः, एवढं स्वतः ठेवा ना तुमच्यामध्ये की काय तुमच्याकडं ती ऑलरेडी कॅपॅसिटी आहे, ते ऑलरेडी टाकलंय. आता फक्त एक एक चाळणी परीक्षा आहे. कोणती परीक्षा? चाळणी, चाचणी नाहीये ही, चाळणी परीक्षा आहे ही. याच्यातनं जेवढे काही माती होती ती माती निघून जाणार आहे, आणि जेवढे काही मोठमोठे आहेत रत्न तुमच्यासारखे तेवढे वर राहतील. याच्यामधनं जेव्हा मेन्स येईल, जे पॉलिश्ड रत्न आहे ते वर राहतील, आणि शेवटी इंटरव्ह्यू आहे, जे चकाकणार आहेत त्यांना मी करून घेईल व्यवस्थित पास. ओके, इट इज दॅट सिम्पल. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आणि मी तुम्हाला ते खूप बंडल लॉजिक सांगत बसणार नाही की 10 लाख पोरं आहे त्यातली 1 लाख सिरियस आहे आणि 50च हे, असं नाही. असं काही नाही. सिरियस असो नसो घेणं नाही आहे, तुम्ही सिरियस आहात, तुम्हाला परीक्षा काढायची, मध्ये जाणे, पेपर लिहिणे, व्यवस्थितरित्या गोल करणे, रोल नंबर नीट टाकणे आणि स्वतःचा टाकणे, हे मात्र नीट लक्षात ठेवा. रोल नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी. तेवढं करायचं, बाहेर यायचं कॉन्फिडेंटली, मिडमधला हा जो पार्ट सांगितलेला हा करायचा, संध्याकाळी वापस जायचं, 4-4:30ला तुम्ही वापस येतात तिकडून, 4:30 वाजता तुम्ही 4:45पर्यंत वापस येतात हॉलमधून. ओके, सो 4:45ला वापस आल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या फोन करू वाटला करायचा, नाही करू वाटला बंद करायचं, जायचं फिरून यायचं कुठं, काय फरक पडणार आहे असं. ठीक आहे, ओके, फक्त वापस या, ते फार महत्वाचं आहे, ते लय महत्वाचं आहे. नाही तर झाला पेपर, झाला आता सार्थकच झाला, आता बस असलं काही करू नका. नाही बाबा, सांगावं लागतं, काय आता तुमचा काय भरोसा नाही. ठीक आहे, उगाच. आणि कसं आहे, खूप जास्त ॲज अ टीचर सांगतो, एक टीचरनी खूप जास्त इन्व्हेस्ट केलेलं असतं त्याच्या लेकरांमध्ये, ही फार गोष्ट क्लिअरली लक्षात घ्या. सो ती इन्व्हेस्टमेंट काय तुम्ही मला खूप जास्त असे, सर हा घ्या माझा पहिला पगार, किंवा सर मी तुमच्यासाठी शर्ट आणला पहिल्या पगारात, याच्यासाठी नसतं. ठीक आहे, सराकडे खूप कपडे आहेत, हे गरज नाही आहे. पाहिजे तर लेकरांनी काहीतरी करावं, लेकरांनी त्या भारताच्या पूर्ण जी काही कॉन्सेप्ट आहे, इंडिया ॲज अ कंट्री, ओके, सो त्या कंट्रीमध्ये काहीतरी योगदान तुमचं असावं, म्हणून एवढा सगळा अट्टा असेल. लक्षात येतंय? आता डे 1 पासून जेवढे काही पोरं आहेत तिथे या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे, बरोबर आहे. सो हे जे एवढं काही आहे ना, हे फक्त तुमच्यासाठी. ओके, आणि अजून एक, येस, I consider my institution as my family, and no one have the right to tell me to whom I can call the family and no, because this is my family. I have built it, I have groomed it, and I am pretty sure all my team members are part of it, including my students. Okay, so ही गोष्ट फार क्लिअरली असू द्या. This is not emotional bakwas. This is the reality which everyone has to accept. If they are finding it difficult to accept, get out of the family. We don't need you. सिम्पल. ओके, सो हे फार क्लिअरली असू द्या. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला नाव काढायचं आहे, स्वतःचं काढायचं आहे, फॅमिलीचं काढायचं. तुम्ही ज्या मानवाच्या जन्माला जे आलेले आहात, खूप महत्त्वाच्या जन्माला आलेला आहात, त्या जन्माचं सार्थक करणं तुमच्या हातात. आणि ही फक्त एक परीक्षा आहे, हा फक्त एक जॉब आहे. ह्या जॉबमधून म्हणजे ह्याला काही खूप जास्त मोठं ओव्हर दी टॉप काही किंवा आउट ऑफ दी प्रपोर्शन करायची गरज नाही आहे. जॉब आहे, बरोबर. माझा एक जॉब आहे, ती जॉब करती, ती जॉब करती, तो जॉब करायचा, सगळेजण जॉब करायचे, हे दोघेही जॉब करायचे. तसा हा एक जॉब असणार आहे. एवढं काय वेगळं, पगार येणार आहे ना 1 तारखेला, पगारावरच बोलतो मी, बाकी काही सांगायचं गरज नाही. ठीक आहे, तेवढंच आहे, एवढं काही वेगळं नाही आहे. फक्त एवढं की थोडंसं हायर लेवलचा जॉब आहे, बस. इट इज दॅट सिम्पल. आणि त्याच्यासाठी एक परीक्षा असते. खूप वेगळं याला काही घेऊ नका. इट इज दॅट सिम्पल. बाकी काही या सगळ्या प्रोसेसमध्ये काही तुम्हाला प्रश्न असले तुमच्या याच्यामध्ये, किंवा स्वतःला काही डाऊट असला तर तसं सांगा, आपण त्याच्यावर काही चर्चा करू, नाही तर आपण थांबवू शकतो.
तो प्रश्न मात्र विचारायचा ज्यावेळेस डाऊट येईल की 1 वर्षाखाली मी जो होतो किंवा होते त्याच्यापेक्षा आज मी बेटर आहे का, हॅव यू रिझन अबव. जर त्याचं उत्तर हो असेल तर तुमचा रिझल्ट येतोय बरं का, हे आधी क्लिअरली लक्षात असू द्या. क्लिअर. बस झालं, एवढं काय असतं सेशन 40-45 मिनिटाचं. हां, डन फिर. सो दिस इज इट फ्रॉम माय साईड. बेस्ट लक टू ऑल द गाईज आणि छानपैकी पेपर द्या खूप व्यवस्थितरित्या. मे गॉड ब्लेस यू इन टू द पेपर.